लंडन ब्रिज कोल्हापुरात प्रथमच आयर्विन ख्रिश्चन ग्राउंड कोल्हापूर इथं कन्झ्युमर स्टॉल, फूड कोर्ट, लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क सुद्धा आहे। जॉइंट व्हील, कोलंबस, ड्रॅगन ट्रेन, घरगुती वस्तू, क्रीडा उपकरणे, डीव्ही ॲप्लम यासारख्या गोष्टी फक्त इथंच। दररोज संध्याकाळी 5 ते 8 आयर्विन ख्रिश्चन ग्राउंड कोल्हापूर इथं। मी डॉक्टर शिशिर मिरगुंडे, वैद्यकीय अधीक्षक, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर। छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये सध्या GB सिंड्रोम या विषाणू संसर्गानंतर होणाऱ्या एका रेअर दुर्मिळ आजाराचे 2 रुग्ण आपल्याकडे दाखल झालेले आहेत। एक रुग्ण हुपरी हातकणंगल्यातला 6 वर्षाची मुलगी आहे। ती मूळची झारखंडची आहे, परंतु तिचे आई वडील इथं कामाला असल्यामुळे ते इथं राहत होते। आणि दुसरा रुग्ण हा कुगनोळी निपाणीकडचा होता, तर त्यालाही 60 वर्षाचे वयोवृद्ध पुरुष आहेत आणि त्यांना सुद्धा हा GB सिंड्रोमचं निदान झालेलं आहे। हा GB सिंड्रोम हा संसर्गजन्य आजार नसून तो आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्तीमध्ये थोडे विकृत बदल झाल्यामुळे असं होतं आणि एखाद्या विषाणू किंवा जंतूच्या संसर्गानंतर स्पेशली कॅम्पायलोबॅक्टर किंवा नॉर्वॉक व्हायरस नावाच्या या जंतूच्या विषाणूंमुळे या गोष्टी रोगप्रतिकार शक्तीमध्ये बदल झाल्यामुळं घडतात आणि हा संसर्गजन्य नसल्यामुळे कोणी नागरिकांनी याबाबत भीती निर्माण करून घेऊ नये। या आजारावर चांगले उपचार आहेत। IVIG नावाचं एक महागडं जरी इंजेक्शन असलं तरी सुद्धा ते शासकीय रुग्णालयांमध्ये, वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मोफत दिलं जातं। त्याचबरोबर व्हेंटिलेटर क्वचित प्रसंगी लागू शकतो, त्याचे उपचार सुद्धा ICU मध्ये शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत। आणि प्लाझ्मा फेरेसिस नावाची आणखीन एक उपचार पद्धती आहे, डायलिसिस सारखी, ती सुद्धा उपयुक्त आहे। अगदी IVIG प्रमाणेच ती उपयुक्त आहे। तर या गोष्टी उपलब्ध असल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि पाणी स्वच्छ प्यावं, बाहेरचं खाऊ नये आणि स्वतःची रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवण्याकरिता नियमित व्यायाम आणि स्वच्छ आणि ताजं खाणं या बाबतीत सर्वांनी दक्षता घ्यावी असं आवाहन मी सर्वांना करतो। मागील वर्षामध्ये साधारण 24 रुग्ण अशा प्रकारचे वर्षभरामध्ये दाखल झालेले होते आणि यातल्या कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही। ही गोष्ट अत्यंत आशादायी आहे। त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाऊ नये। कोणाला दुर्दैवाने असा आजार झालाच तर त्याचे आपण यशस्वीप्रमाणे उपचार करू शकतो। लवकरात लवकर निदान झाल्यानंतर जीवाचा धोका उद्भवत नाही। माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय मुश्रीफ साहेब यांच्या सूचनेनुसार छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये सर्व रुग्णांसाठी आवश्यक तितक्या औषधांचा पुरवठा, व्हेंटिलेटर्स, ICU कक्ष यामध्ये पुरेशी आमची साधन सामुग्री उपलब्ध आहे आणि याबाबत सर्व तोपरी प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे।